मुंबईतील चेंबूर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना समोर आली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भला मोठा वृक्ष कोसळला. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या भीषण अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक शाळकरी मुले उपस्थित होते. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून या अत्यंत दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तब्बल 10 शाळकरी मुले गंभीररित्या जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बस टिळकनगरमधील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे. घटना घडली त्या क्षणी परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जखमी मुलांना बाहेर काढण्यात यश आले असले तरीही एक शाळकरी मुलगा बसमध्येच अडकला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यामध्ये यश आलं नाही. एका विद्यार्थ्याचा यामध्ये मृत्यू झाला. आज अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. शाळेच्या स्कूल बसवर झाड पडून एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि बाकीची मुलं आता सुखरूप आहेत. त्यांना जैन हॉस्पिटलला नेलेलं आहे. परंतु कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. कारण पावसाळ्यापूर्वी सर्व झाडं एक ऑडिट केलं जातं. पावसाळ्यात कुठे दुर्घटना होऊ नये याकरता जसं मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे, तसं स्टॉप वॉटर ड्रेन, सॉल्युशन सगळ्या डिपार्टमेंट काळजी घेतं. तसंच गार्डन डिपार्टमेंटच्या तर्फे पण सगळ्या झाडांची पडताळणी केली जाते. जे कुठलं झाड कमकुवत आहे किंवा पडू शकतं या संदर्भात काळजी घेतली जाते. त्याच्या फांद्या तोडल्या जातात किंवा त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जातं. परंतु ती बाब या ठिकाणी दिसून येत नाही आणि या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतात. मी आयुक्तांना विनंती करणार आहे की या संदर्भात जे कोण दोषी अधिकारी त्यांच्यावर कारवाई करावी आणि एक मुलाचा शाळेतील मुलाचा मृत्यू झालेला आहे. जे इतर मुलं आहेत त्यांच्या पण आता आरोग्याची काळजी घेतात. पोलिसांनी भेट किती मुले होते नाही, या एका मुलाचा मृत्यू झाला असं पोलिसांतर्फे आम्हाला सांगण्यात आलं. बाकीच्या मुलांना जैन हॉस्पिटलला शिफ्ट केलंय. त्यानंतर जैन हॉस्पिटलला त्यांना भेटलं जातं.